ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनामध्ये संस्कार समारंभामध्ये सर्व सन्माननीय पदाधिकारी, सन्माननीय आयोजक सदस्य, धर्मदाते, विद्यार्थी, कर्मचारी वृंद सर्वांचं मी ऐतिहासिक संस्थेमध्ये हार्दिक स्वागत करतो. समारंभासाठी दर रविवारी उद्योगविहार केलं पाहिजे त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार त्या ऐतिहासिक संस्थेमध्ये मागच्या 18 वर्षापासून सातत्यानं दर रविवारी बुद्धवंदना, चिंतन सभा आणि सत्कार समारंभाचं आयोजन आपण करत असतो. आज सुद्धा बुद्धवंदनेसाठी आपण इथे जमलेलो आहोत. बुद्धवंदनेला आपण सुरुवात करण्यापूर्वी आपल्या आदर्श पुष्पदीपाने आपण पूजन करणार आहोत. विनंती करतो या ऐतिहासिक संस्थेचे सन्माननीय संस्थापक कोषाध्यक्ष रमेश तायडे साहेब, सन्माननीय ज्येष्ठ आयोजक सदस्य प्रल्हाद इंगळे साहेब आणि सर्व मान्यवरांना त्यांनी आपल्या आदर्श पुष्पदीपाने पूजन केले. सर्वांना माझा जय. सर्वप्रथम आपण आपल्या आदर्शांची जयघोष करूया. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकावी तथागत बसवबुद्धांचा
परमपूज्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांचा, संत शिरोमणींचा, संत कबीरदासांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, सुभेदार रामजी बाबांचा, भीमाजी रमाई मातेचा, सावित्रीबाई फुलेंचा, श्रीराम नमः. सम्मा संबुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वपदो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पंचदशी पाणातिपाता वेरमणि शिखापदं समादयामि. अदीनदाना वेरमणि शिखापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिखापदं समादयामि. मुसावादा वेरमणि शिखापदं समादयामि. सुरामेरयमजपमादधाना वेरमणि शिखापदं समादयामि. बुद्ध पूजा कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रसचिपादसरोरुहे. पूजेहि बुद्धं कुसुमेन पूजेन वेदेन दधामि मोक्षं. पूपमिरायति यथानिदं मे कायो तथा याति विलासभाव. घनसारपरितेन दीपेन समदन्तिना तिलोपदीपं तं बुद्धं पूजयामि तमोदं. सुगन्धिकाय वदनानन्दगन्धिना सुगन्धिलाः गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धधम्मासंघ
पशुपन्नाश्रये बुद्धां वन्दामि साम्बरा नास्ति मे शरणं नान्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन शौचवर्जेन होतु मे जनमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपं सुवरुतौ बुद्धेयो हरितो दोषो बुद्धो कमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधानोतु रतनं बुद्धसमानाति तस्मात् संस्ति भवन्तु मे यो सन्निधिनो वर्गोऽधिमूले मारससेना महती विजेका सम्बोधिमागच्छियनन्त्रयाणो लोकोत्तमोत्तं प्रणमामि बुद्धम् धम्मवन्दना स्वपदो भगवता धम्मो सन्निष्ठिको अकालिको एकसिको ओपनायिको पञ्चतं वेदितपो वियुरिति धम्मयावजीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एतद्धम्मातीतास एतद्धम्मानागता पशुपन्नाश्रये धम्मां वन्दामि सर्वदा नास्ति मे शरणं नान्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन शौचवर्जेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मद्विविधं वरम् धम्मेयो हरितो दोषो धम्मो कमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधानोतु रतनं धम्मसमानाति तस्मात् संस्ति भवन्तु मे अष्टाङ्गिको अर्योपथो जनानं मोक्षप्रवेशाहुषिको वमको धम्मो अयोसन्तिकरो गणितो नियानिको तं प्रणमामि धम्मो संघवन्दना सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो ययपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामीजिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो यदिदङ्कर्तारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपुगलायस्य भगवतो सावकसङ्गो आहुनीयो दर्शनीयो अञ्जलिगरीयो अनुत्तरं कुर्यान्ते तं लोकसाहि सङ्घयावजीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एतसङ्घातीतास एतसङ्घानागता पशुपन्नाश्रये सङ्घां वन्दामि सर्वदा नास्ति मे शरणं नान्यं सङ्घो मे शरणं वरम् एतेन शौचवर्जेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्घद्विविधोत्तमम् सङ्घेयो हरितो दोषो सङ्घो कमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधानोतु रतनं सङ्घसमानाति तस्मात् संस्ति भवन्तु मे सङ्घो विशुद्धो वरदर्शनीयो सन्तेन्द्रियो सर्वमदपहीनो गुणैरेति समित्रिपदो अनासोतं प्रणमामि सङ्घम् धम्मपालन कथा सर्वपापसकरणं कुशलसौपसम्पदा सचितवर्योदगणं
धम्मचरेषु चरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखंसेति अस्मि लोके परमि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च भक्ति सुस्वाणं धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होतियो धम्मानपमज्जति। जय मंगलाष्टका। बाहु सहस्रमभिनीत स्मितसानुनन्दं गिरिमेखलं उदितघोरससेनमारं दानानि धम्मविधिना जित्वा मुनिन्दो तन्ते रसावतु ते जयमङ्गलानि महाराजिरेकमभियोजितसागरति घोरं कणालवकमकमलन्तयकं हन्ति सुरन्तविधिना जित्वा मुनिन्दो तन्ते रसावतु ते जयमङ्गलानि नालायि गजवर अतिमादभूतं दावाङ्गि च वसुधारुनन्तं मेतम्बुसेकविधिना जित्वा मुनिन्दो तन्ते रसावतु ते जयमङ्गलानि उकीतखगमतिहासुरारुनन्दं नावन्ति योजनपथं गुहिमानवन्तम् इति विसङ्खतमनं जित्वा मुनिन्दो तन्ते रसावतु ते जयमङ्गलानि कल्पानगतमुदर इव गाविनीया चिन्ताय दुष्टवचनं जनकाय मजे सन्तेन सोमविधिना जित्वा मुनिन्दो तन्ते रसावतु ते जयमङ्गलानि स च विहाय मतिस च कवादहेतुं वादाभिरोपितमनम् अत्यन्तभूतं पैयापदीपजलितो जित्वा मुनिन्दो तन्ते रसावतु ते जयमङ्गलानि नन्दोपनन्दभुजग विबुधं महेन्द्रि पूतेन तेरभुजगेन दमापयन्तो इत्युपदेशविधिना जित्वा मुनिन्दो तन्ते रसावतु ते जयमङ्गलानि दुर्गाहरिष्टिभुजगेन सुदर्शहातं ब्रह्मा विशुद्धियुतिमितिवकाभिधानं यानागरेण विधिना जित्वा मुनिन्दो तन्ते रसावतु ते जयमङ्गलानि एतापि बुद्धजयमङ्गलाष्टगाथा यो वाचकोदिनदिने सरले वदन्ति हित्वानरेकविधानि उपादानि मोक्षं सुखं अधिकमेव नरो सपय्यो। तप सुख गाथा। सबे सदा सुखी होन्तु सबे होन्तु च खेविनो सबे भद्राणि पश्यन्तु मा कञ्चित् दुःखमागमा यानि च भूतानि समा
धूमानि वा यानि वा अन्तरिक्षे सवेव भूता सुमना भवन्तु वन्तोऽपि सपच सुनन्तु भासितम् तस्माहि भूतानि सामेत सपेमेत पर्वतं मानुष्या वजाय दिवाच रथोच अरण्यवरी तस्माहि रक्षन्त अपमर्ता जीवसृष्टी आहे असे ही भवसागर पार देण्याची प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहे तर सत्य अनंत ही पूर्ण आकलन करण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान लोकांचा हे अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची ही मस्त सपसंत कूटकेतु देवरूप सन्निव ध्यायकार मंदरस पूर्णचंद्र सूर्य हीनवीर वादिमत ज्ञानरसी पंडित तंसरामी भीमराव संतिमकराय तंसरामी भीमराव संतिमकरायक तंसरामी भीमराव संतिमकरायक स्वर्गतीने जगाचे सरदार भारतीय सत्पुरुषांच्या कपोलावरील भारतीय घटनेचे शिल्पकार न्यायपंडित भगवान रूप जातीयवाद धर्मवाद समाजवाद शास्त्रवाद या दिग्विजयी ठरलेल्या सर्व विद्या संपन्न ज्ञानमूर्ती सिंह सदृश अचलवीर आकाशातील सूर्य व पूर्णचंद्राप्रमाणे अज्ञान अंधकार नष्ट करणाऱ्या ज्ञान किरणांनी विशोभित शांती व निर्वाण पदस्थ सद्धम्म मार्गदर्शक धम्मचक्र प्रवर्तक अशा नरोत्तम भीमराजा आम्ही सदैव स्मरण करतो सर्वनमस्ते नत्ति मे शरणं नय्य बुद्धो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं नय्य धम्मो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं नय्य शम्भो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि जय भीम प्रास्ताविका म्हणणार सर्वांनी आपल्या जागेवर उभे राहावे सर्वांनी उजवा समोर घ्यावा एक साथ सावधान आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनीतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची
एक साथ विश्राम. त्यांना माझा मी आपल्या समोर
पनुलगी सादर करतो प्रथम नमक गौतम. नावाची रचना समोर सादर करतो.
प्रतिष्ठानचे मोल जाना कळू लागले, प्रतिष्ठानचे मोल जाना कळू लागले हो जेव्हा कळू लागले, पाऊले तयांचीकडे वळू लागले, पाऊले तयांचीकडे वळू लागले, प्रतिष्ठानचे मोल जाना कळू लागले हो जेव्हा कळू लागले, पाऊले जनांचीकडे वळू लागले, पाऊले तयांचीकडे वळू लागले, बहुमजली भव्य वास्तू प्रतिष्ठेचे स्थान आहे, इतिहास घडविणाऱ्या समाजाची शान आहे, इतिहास घडविणाऱ्या समाजाची शान आहे, उत्कर्षाचे वारे उत्कर्षाचे वारे वाहू लागले हो आता वाहू लागले, पाऊले जनांचीकडे वळू लागले, पाऊले जनांचीकडे वळू लागले, हक्काची जाण ज्यांना कर्तव्याचे भान नाही, स्वाभिमानी बाणा विसरले लाचारांची वाढ नाही, स्वाभिमानी बाणा विसरले लाचारांची वाढ नाही, विघ्न संतोषी आला विघ्न संतोषी येते, नमो लागले हो येते नमो लागले, पाऊले जनांचीकडे वळू लागले, पाऊले जनांचीकडे वळू लागले, बुद्धाची शांती इथे ज्योतिबाची क्रांती वसे, बुद्धाची शांती इथे ज्योतिबाची क्रांती वसे, भीमबाच्या लेखणीतून कबीराची वाणी प्रसरे, भीमबाच्या लेखणीतून कबीराची वाणी प्रसरे, जागृतीचे उद्बोधनही जागृतीचे उद्बोधनही होऊ लागले हो येते होऊ लागले, पाऊले जनांचीकडे वळू लागले, पाऊले जनांचीकडे वळू लागले, ज्ञानाची महिमा न्यारी दानाची त्याहून भारी, त्याग विना दोन्ही तुझे जीवना नसे उभारी, ज्ञानाची महिमा न्यारी दानाची त्याहून भारी, त्याग विना दोन्ही तुझे जीवना नसे उभारी, त्यागाचे प्रतीक येते त्यागाचे प्रतीक येते, उभे ठाकले हो येते उभे ठाकले, पाऊले जनांचीकडे वळू लागले, पाऊले जनांचीकडे वळू लागले, वैद्यकीय सेवेची नियोजन संस्थे घरी, वैद्यकीय सेवेची नियोजन संस्थे घरी, निराधार अनवृद्धांना आश्रमाची ही तयारी, निराधार अनवृद्धांना आश्रमाची ही तयारी, रेवतीचे आधारगृह रेवतीचे आधारगृह बनू लागले हो येते बनू लागले, पाऊले जनांचीकडे वळू लागले, पाऊले जनांचीकडे वळू लागले, प्रतिष्ठानचे मोल जाना कळू लागले हो जेव्हा कळू लागले, पाऊले जनांचीकडे वळू लागले, पाऊले
गायक म्हणतात. आणखी बरेच गायक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनोद कुमार आणि तिथे या मुली आणि तुमच्या देवाला त्यांना सुद्धा आपण संधी दिली. चिंतन सभेला आणि सत्कार समारंभ कार्यक्रमाला आपण सुरुवात करतात. मी विनंती करेन आजच्या चिंतन सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारण्याकरता या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक सचिव सन्माननीय अशोक इंगळे सरांना त्यांनी अध्यक्ष म्हणून आजच्या कार्यक्रमात स्थान करावं. सोबतच मी विनंती करेन सन्माननीय सरकार म्हणून या ऐतिहासिक संस्थेचे आजो सदस्य तथा कार्यकारी सदस्य सन्माननीय प्रभाकर भोगे साहेब आणि भोगेताई यांनी सुद्धा विचार मंचावर विराजमान व्हावं. सन्माननीय ज्येष्ठ सदस्य तथा आंबेडकरी प्रबोधनकार सन्माननीय प्रल्हादजी इंगळे साहेब यांना सुद्धा विनंती करेल त्यांनी विचार मंचावर करावा.
प्रभाकररावजी घुगे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सत्कार सुद्धा होईल आणि काही वक्ते विचार व्यक्त करतील या ठिकाणी. या प्रतिष्ठानच्या बाबत सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे जास्त उहापोहा करण्याची गरज नाही असं मला या ठिकाणी वाटते. म्हणून संक्षिप्त स्वरूपात आजचा हा या ठिकाणचं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद. त्यानंतर आपण सत्काराकडे बोलणार. सन्माननीय प्रभाकर घुगे साहेब हे सर्वांना परिचित आहेत. महाराष्ट्र शासनाचे जे ग्रंथालय आहे तर त्या ग्रंथालय परिषदेवर ग्रंथमित्र सन्माननीय प्रभाकर घुगे साहेब हे जिल्हा ग्रंथालय संघ वाशिम जे प्रमुख कार्यवाह तथा विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष आहेत. तर त्यांची महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्रंथालय परिषदेवर निवड झालेली आहे आणि म्हणून या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं आपण त्यांचा आज शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणार आहोत. मी सन्माननीय विचारमंच प्राध्यापक भागसागळे सर, सन्माननीय रमेश लाडे साहेब यांना विनंती करेन घुगे परिवाराचा त्यांनी शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. हा सत्कार धर्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगल दिनी आयोजित केलेला होता, पण घुगे साहेबांना काही महत्वाचं काम असल्यामुळे येऊ शकले नव्हते. सर, रमेशजी लाडे साहेब, प्राध्यापक धांडे सर, तुषारजी खंडेराव आणि या चिंतन सभेला उपस्थित असलेल्या सर्व प्रतिष्ठानचे आधी सभासद हितचिंतक बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी छात्र प्रमाणात दर रविवारी चिंतन सभेचं आयोजन करण्यात येते आणि या चिंतन सभेमध्ये आपल्याला आठवड्यामध्ये आपण काय केलं आणि पुढील आठवड्यामध्ये काय करायचं आहे याचं आयोजन नियोजन या चिंतन सभेमध्ये आयोजित केले जाते. सांगायचं तात्पर्य म्हणजे की आपल्याला या कार्याचा जे लेखाजोखा आहे, थोडक्यात आठवड्याचा जो लेखाजोखा आहे आपण या चिंतन सभेमध्ये मांडत असतो. मी आपल्याला या ठिकाणी आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु मी महाराष्ट्र शासनाच्या उच्च तंत्र शिक्षण विभाग म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्या शाळा कॉलेजेस येतात, पब्लिक लायब्ररी येतात, या महाराष्ट्र शासनाच्या उच्च तंत्र शिक्षण विभागामध्ये माझी महाराष्ट्र शासनाने गेल्या 19 वर्षापासून जी
प्रलंबित होती जी राज्य ग्रंथालय परिषद, या परिषदेची पुनर्नियुक्ती केली आणि या नियुक्तीमध्ये माझं महाराष्ट्र शासनाने समावेश केला. मी अभिमानाने या ठिकाणी सांगू इच्छितो की गेल्या 19 वर्षापासून ही जी समिती प्रलंबित होती त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कारण आहेत, पण या समितीमध्ये 2 मंत्री आहेत, 3 आमदार आहेत, 3 सेक्रेटरी आहेत आणि मी आहे. ही विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी अत्यंत अभिमानाची बाब आहे आणि त्याच्यापेक्षा अभिमानाची बाब की महाराष्ट्रामध्ये एकमेव असा मी बौद्ध समाजाचा आहे की त्याच्यामध्ये मी समाविष्ट आहे. तर अशी ही जी समिती आहे या समितीमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचं जी शाळा कॉलेजेस असतील, पब्लिक लायब्ररी असतील, याचे जे ध्येय धोरण आहेत या ध्येय धोरणाचं काम या ठिकाणी केले जाते आणि या ध्येय धोरणामध्ये या पब्लिक लायब्ररीला, शाळा कॉलेजच्या लायब्ररीला या उच्च तंत्र शिक्षण विभागामधून काय डेव्हलपमेंट करता येईल याचं सगळं चिंतन मनन आणि कायदेशीर बाबी या राज्य ग्रंथालय परिषदेच्या माध्यमातून केल्या जातात. या महाराष्ट्रामध्ये जी काही शाळा कॉलेजची लायब्ररी आहेत, जी काही पब्लिक लायब्ररी आहेत, या लायब्ररीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे या ठिकाणी काय काय दिलं जाते, काय काय नियमावली तयार केल्या जाते आणि या पब्लिक लायब्ररीच्या विकासासाठी, शाळा कॉलेजच्या लायब्ररीच्या विकासासाठी ही समिती या ठिकाणी काम करते. मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं आहे की ही जी कॉलेजची या ठिकाणी जी लायब्ररी आहे ही लायब्ररी सुद्धा उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येते आणि अनेक प्रकारच्या विद्यापीठाच्या लायब्ररी आहेत, पब्लिक लायब्ररी आहेत, शाळा कॉलेजची आहेत, शालेय ग्रंथालयाच्या जे लायब्ररी आहेत या लायब्ररीचं काम या उच्च शिक्षण विभागातून केलं जाते. मी या उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत ही जी समिती या ठिकाणी शासनाने नेमलेली आहे, माझा या खात्यातला जो अनुभव आहे हा अनुभव आहे गेल्या 35 वर्षाचा अनुभव आहे. माझ्याकडे सुद्धा वाशिमला कॉलेज आहे, मी कॉलेज पण चालवतो आणि इतर पब्लिक लायब्ररीच्या ऍक्टिव्हिटीज पण मी राबवतो. त्या अनुषंगाने माझं शासनाला विशेषतः करून हे जे शासन आहे हे BJP सरकारचं शासन आहे, याच्यामध्ये बारकाईने जर विचार केला तर माझा कसा नंबर लागला हा फार अत्यंत संशोधनाचा विषय आहे. कारण या शासनामध्ये ही जी समिती आहे या शासनाच्या समितीमध्ये कोणत्याही प्रकारचे बाहेरचे विशेषतः म्हणजे आपल्या गटाचे, आपल्या पक्षाचे, आपल्या विचाराचे संबंधित लोक या समितीमध्ये घेतले जातात. म्हणून या समितीमध्ये माझ्या कशा प्रकारची जी वडील लागली आहे हा फार संशोधनाचा विषय आहे. कारण त्याच्या मागे माझा त्याग आहे, माझा अभ्यास आहे, माझं कार्य आहे, माझ्याकडे वक्तृत्व आहे, कर्तृत्व आहे आणि नेतृत्व आहे. या प्रकारच्या जोरावर शासनाने माझी या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. मी या प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानला या ठिकाणी जी अनेक प्रकारचे उपक्रम चालवले जातात, अनेक प्रकारचं चांगलं काम या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने केले जाते. प्रतिष्ठानला सूचना करणे इतपत माझी लायकी नाही, प्रतिष्ठानला मार्गदर्शन करणे इतपत माझी लायकी नाही, परंतु या ठिकाणी प्रतिष्ठानचं जे कार्य आहे ते अत्यंत बहुमोलाचं कार्य आहे, समाज विकासाचं कार्य आहे. कारण या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक प्रकारचे जे ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी चालले जातात, जे उपक्रम चालले जातात, यामध्ये समाजाचा विकास निश्चितच दडलेला आहे आणि समाजाचा विकास होत आहे. परंतु या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजाकडे या ठिकाणी समाजाला सुद्धा एक प्रतिष्ठानकडे चांगल्या भावनेने या ठिकाणी पाहून या प्रतिष्ठानला कशा प्रकारे आपण या ठिकाणी सहकार्य करू, प्रतिष्ठानला कशा प्रकारचं मदत करू हे सुद्धा समाजाने या ठिकाणी त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे. कारण ही प्रतिष्ठानची जी मंडळी आहे ही मंडळी सुद्धा ही त्यागमय मंडळी आहे. मी प्रामुख्याने या ठिकाणी सांगितलं की कोणत्याही गोष्टीचा विकास करायचा जर असेल तर बलिदान द्यावं लागते. एक आपण या ठिकाणी सगळ्या शेतकरी व्यक्ती किंवा शेतकरी कुटुंबातून या ठिकाणी शेतमजूर कुटुंबातून या ठिकाणी आपली वाटचाल सुरू आहे. जर समजा आपण एखादं कोणतंही झाड घ्या, एखादं आंब्याचं झाड घ्या उदाहरणार्थ, आंब्याचं झाड निर्माण करण्यासाठी सर्वप्रथम एक आंब्याची जी कोय आहे तुम्ही पाहिली सर, त्या कोयीला बलिदान द्यावं लागते, त्या कोयीला जमिनीत जाळावं लागते, तेव्हा मग या ठिकाणी एक आंब्याचं रोपट या ठिकाणी बाहेर येते आणि त्याचं वटवृक्षामध्ये या ठिकाणी रूपांतर होते. म्हणून या प्रतिष्ठानासाठी हे भासागळे साहेब असतील, रमेश तायडे साहेब असतील, अशोकजी इंगळे असतील, या मंडळीचं त्याग आहे, या मंडळीचं बलिदान आहे. या मंडळी आज आहे उद्या नाही, परंतु या मंडळीचं जे बलिदान आहे या बलिदानाला आपल्याला समाजासाठी फायदा करून घ्यायचा आहे. कारण हे काय मंडळी स्वतःच्या कुटुंबासाठी काम करत नाही, हे समाजासाठी काम करतात. म्हणून या
मंडळीचं प्रतिष्ठानच्या जे काही कार्यकारी मंडळ आहेत सगळ्या, मी पण सुद्धा त्या कार्यकारी मंडळात आहे. या कार्यकारी मंडळाचं या ठिकाणी जो त्याग आहे, जे यांचे जे या प्रतिष्ठानच्या प्रती जी हे आहे उत्स्फूर्त आहे, प्रतिसाद आहे, याचं पण सुद्धा समाजाने चिंतन म्हणून करणं गरजेचं आहे. कारण या प्रतिष्ठानला आता एक भरभराई, एक उच्च भरभराई घेण्याचं एक या ठिकाणी प्रतिष्ठानचं जे कार्य आहे ते सुरू झालेलं आहे. आणि भविष्यात तुम्हाला सांगतो की या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सरांचं जे स्वप्न आहे ते निश्चितच तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी त्या सरांच्या स्वप्नाला आपल्याला साथ द्यायची आहे. आणि या प्रतिष्ठानचे जे उपक्रम आहे, फक्त तालुक्यात असो, जिल्ह्यात असो, जिल्ह्याच्या बाहेर असो, जे उपक्रम आहे ते उपक्रम या ठिकाणी सरांच्या म्हणजे आव्हानाला आपल्याला प्रतिसाद द्यायचा आहे. मी जाता जाता या ठिकाणी एकच सांगू इच्छितो, सर मी काही तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही किंवा उपदेश करणार नाही किंवा सूचना करणार नाही, पण एक छोटासा एकदम सूचना मला या ठिकाणी करायची असेल की आपल्या समाजामध्ये अत्यंत कलाकार लोक आहेत की ज्याचं शासन दखल घेत नाही. मी या ठिकाणी अनेक प्रकारच्या शाळा कॉलेजला, विद्यापीठाला, गावागावामध्ये भेटी देत असतो. अत्यंत इतके आपल्या समाजामध्ये इतके काही बहुमोल असं त्याचं अनमोल ज्याचे विचार आहेत, ज्याच्यामध्ये सुप्त गुण आहेत की ते शासन त्या प्रकारचं त्यांना त्याच्याकडे लक्ष देत नाही, शासन त्याची दखल घेत नाही. परंतु आपल्या प्रतिष्ठानातून जर एखाद्या आव्हान जर केलं तर निश्चितच आपल्या गोरगरीब जे लोक आहेत, जे गोरगरीब लोकांचे ज्या कलागुणांबद्दल वाव जर देता आला तर निश्चितच तुम्ही कुठेतरी या ठिकाणी त्यांना मग ते सगळ्या प्रकारचे असो, शेतकरी असो, शेतमजूर असो, व्यावसायिक असो, मेडिकल असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, अनेक प्रकारचे जे काही समाजामध्ये जे काही ज्यांच्यामध्ये कलागुणांना वाव दिलेला नाही असे जर कलागुणांना जर आपल्या ठिकाणी समोर आणलं तर निश्चितच आपल्या प्रतिष्ठानचं जे कार्य आहे ते समाजाकडे पोहोचेल आणि समाज सुद्धा आपल्याकडे त्या दृष्टीनं अधिक पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा एक असे या ठिकाणी मला सांगू इच्छितो की आपल्या सगळे लोक या ठिकाणी संगणकाच्या युगामध्ये अत्यंत बिझी झालेले आहेत. कारण काय की संगणकाच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून ही जी विज्ञानाच्या प्रती जी विज्ञानाने जी क्रांती केलेली आहे, पण त्या क्रांतीमध्ये काय झालं की माणूस तुमच्याकडे जग जरी जवळ आलं पण माणूस हा दूर गेलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी आपल्या जे काही कार्यप्रणालीमध्ये जे काही आपल्याला सेवा असतात, जे आपण सेवा करण्यामध्ये आपण या ठिकाणी आपल्याकडे काही काही वेळेअभावी आपल्याला माणसं मिळत नाही. त्यामुळे आपल्या घराच्या घरगुती असो, सामाजिक असो किंवा इतर कोणते जे कामं करण्यामध्ये अडचणी असतात तर आपण त्यांना एक साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एक 12 बलुतेदार आपण ते म्हणतो. हे 12 बलुतेदारांचं जर आपण या ठिकाणी एक संघटन म्हणा किंवा एखादं ग्रुप जर तयार केला तर निश्चितच या लोकांना, हे लोक पण सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळतील. आपल्याला त्याच्याकडून जे काही सेवा करायचं आहे त्या आर्थिक मोबदला देऊन, कारण मला या ठिकाणी बऱ्याचशा अडचणी येतात की आपल्या समाजामध्ये संगणक ऑपरेटरचे लोक आहेत. कारण संगणक ऑपरेटर जर माझ्याकडे असतील तर किती पाठवून द्या मी त्यांना जॉब देऊ शकतो, पण क्वालिफाईड लोक पाहिजे आणि कॅलिबर लोक पाहिजे, संगणक ऑपरेटर पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याकडे वायरमनची कमतरता आहे, प्लंबरची कमतरता आहे, शेतकऱ्याची, शेतमजुराची कमतरता आहे. अनेक प्रकारचे जे ज्यांना व्यवसायामध्ये लोकांना व्यवसाय मिळत नाही, पण काही काही ठिकाणी असे आहेत की लोकांना व्यवसाय करण्यासाठी माणसं मिळत नाही. म्हणून असे काही काही जे कलाकार जे लोक आहेत यांचा जर सुद्धा एखादा ग्रुप जर असला तर ग्रुपच्या माध्यमातून या लोकांना पण आपल्याला काम देता येईल आणि ते पण सुद्धा आपल्या प्रतिष्ठानशी जोडलेले राहतील. मी प्रतिष्ठानचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी माझा, आमच्या परिवाराचा या ठिकाणी सत्कार केला. त्याबद्दल मी प्रतिष्ठानच्या पूर्ण प्रशासनाचं विशेष करून आसागळे सर आणि तायडे साहेबांनी सुद्धा माझी आठवण करून मला या ठिकाणी फोन केला आणि सत्कार या कार्यक्रमाला उपस्थित करण्याबद्दल आवाहन केलं. तायडे साहेबांचं, अशोक इंगळे साहेबांचं, जांभे साहेबांचं आणि सगळ्या प्रतिष्ठानच्या प्रशासन मंडळीचं, बंधू भगिनीचं या ठिकाणी मनपूर्वक त्यांचं आभार मानतो आणि माझं या ठिकाणी मनपूर्वक संपवतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. त्यानंतर मी सन्माननीय भोगेताईंना विनंती करेन त्यांनी आपले विचार. सर्वांना सप्रेम जय भीम. तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रमाई भीमाई यांना तसेच सर्व महान मानवांना मी अभिवादन करते.
वेदिकावरील सर्व मान्यवरांचं स्वागत करते आणि उपस्थित सर्व उपासक यांचे स्वागत करते. ग्रंथालय शास्त्रज्ञ डॉक्टर एस.आर. रमानाथन यांनी 5 सिद्धांत दिले. तर पहिला सिद्धांत असा आहे की ग्रंथ हे उपयोगासाठी असतात. तर आधीच्या जुन्या काळामध्ये काय असायचे की ग्रंथ हे साखर ग्रंथाला बांधून ठेवत असत आणि आपल्याला त्याचा उपयोग होत नसत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला ही संधी दिलेली आहे की आपण सर्व हे साखरजवळ ठेवून आपण हे याचा उपयोग घ्यायला पाहिजे. तसेच दुसरा सिद्धांत असा आहे की वाचकाला ग्रंथ मिळाला पाहिजे. ज्याप्रमाणे आता जसं आपला धम्म आणि धम्म असा ग्रंथ आहे तर तो ग्रंथ आपल्याला वाचन करायला पाहिजे. तर त्या ग्रंथासाठी आपल्याला ग्रंथ याला वाचन मिळायला पाहिजे. तर तिसरा सिद्धांत असा आहे की वाचकाला म्हणजे ग्रंथाला वाचक मिळालं पाहिजे. ज्याप्रमाणे ग्रंथ आहे आणि आपली जी इच्छा आहे ते तो ग्रंथ आपल्याला मिळाला पाहिजे. याप्रमाणे तिसरा सिद्धांत त्यांनी घेतलेला आहे. तसेच ग्रंथाला वाचकाचा वेळ वाचला पाहिजे. आता जर PhD करणारे सर्च करणारे सर्व जे असतील विद्यार्थी तर त्यांना वेळच म्हणजे राहते काटेकोर वेळ राहते त्यांना. तर त्यांचा वेळ वाचून त्यांना त्यांचे जे वाचनाचे जे पुस्तक आहेत ते देण्यासाठी ग्रंथालयाचा एक असं कर्तव्य असलं पाहिजे की त्यांचा वेळ वाचून त्यांना आपण ग्रंथालय उपयुक्त करून दिलं पाहिजे. तसेच आज माननीय प्रभाकरराव घुगे यांचं सत्कार इथे घेण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्र शासन उच्च तंत्र शिक्षण विभाग यामधून त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्याच्याबद्दल आपण इथे त्यांचे स्वागत केलेले आहे. तर आणखीन त्यांचे जे महाराष्ट्र विभाग ग्रंथालय संघामध्ये पण निवड झाली होती तेव्हा आपण स्वागत केलेले आहे. तसे दोन आहेत. तर ऐतिहासिक प्रतिष्ठान यांचे मी खूप आभार मानते. त्याचप्रमाणे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 2 वाक्य सांगते. तुम धरती आकाश हमारे, तुम आशा विश्वास हमारे, तुम धरती आकाश हमारे, तुम आशा प्रभाकरराव घुगे यांची चिकाटी आणि संयम आणि एकाग्रता याच्यामुळे त्यांना एवढं उपलब्ध झालेले आहे. आणि सर्व जनता आणि सर्व ग्रंथालय क्षेत्रातील सर्व आनंदाचे वातावरण झालेले आहे. एवढे बोलून मी रोज त्यानंतर आपण अध्यक्ष विनंती करेन आदरणीय प्राध्यापक आपल्याकडे सर्वांना धन्यवाद मागायचे. भारतावरील त्यांच्या समग्र विचारांना आजच्या वक्तव्य कार्यक्रमाच्या
त्यावेळेला एकटे होते. म्हणजे समाजही उत्स्फूर्तपणे काही सोबत नव्हता. समाजाच्या स्थितीकडे पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कित्येकदा म्हटलेलं आहे की मला तुमचं नेतृत्व करावं वाटत नाही. तुमची ही बरगड पाहू जाता, अवस्था पाहू जाता, तुम्ही तुमचा नेता दुसरा कोणीतरी शोधा, मला तुमचं नेतृत्वही करावं वाटत नाही. हे विधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काही आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नकारात्मकमुळेही नाही. अशा अवस्थेत तुम्ही आपण पुढे काढू तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कंटाळले. आणि अशाही अवस्थेमध्ये एकटे असताना त्यावेळी प्रतिगामी विचारांचा महापूर आलेला असता या देशाचं पान देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारल्याशिवाय आलं. महात्मा गांधी असो, जवाहरलाल नेहरू असो, शास्त्री असो, का ते वल्लभ असो, कोणाचंही पान देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारल्याशिवाय या देशामध्ये हलत नव्हतं. हे प्रामुख्यानं लक्षात घ्या. याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कर्तृत्व आहे, कर्तृत्वानं स्वाभिमान वाढला पाहिजे. कर्तृत्व शुद्ध स्वाभिमान नसला. स्वाभिमान हा आपल्या कार्यानं वाढत गेला. आजकालची अवस्था अशी झाली की स्वाभिमान पहिले, कार्यानंतर पाहून घे. आणि स्वाभिमान जो असेल तो जर वाढवायचा असेल तर ज्ञान आणि कार्यानं स्वाभिमान वाढवा. ज्ञान जर नसेल तर कार्य करता येत. कार्य करण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. आणि म्हणून माझ्या मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अमाप असं कर्तृत्व केले ते त्यांच्या असणाऱ्या स्वतःच्या ज्ञानाच्या आणि कार्याच्या बळावर केले. आणि म्हणून त्यांना विचारावं लागलं, या देशाला त्यांना विचारावं लागलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कसं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता हे ब्रिटिश लोक जे आहेत तर यांच्याकडून प्रामुख्यानं देशाला आझादी कशी मिळवून घ्यायची त्याच्यासाठी राऊंड टेबल कॉन्फरन्सेस झाल्या. महात्मा गांधींना आमरण उपोषण नसतं केलं तर बिघडलं असतं का. आपण विचार करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एक प्रकारे विरोधात आमरण उपोषण गांधीनं केलेलं. एखाद्याने असं म्हटलं असतं की कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी कशाला आमरण उपोषण करू, काही काम नाही, जे माझ्या मनात आहे ते होईल, अशी गांधीनं भूमिका घेतली असते. परंतु ती घेता आली, ही भूमिका घेता आली कारण संपूर्ण जगाचं लक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याकडे खेचून घेतलं. त्यांच्या ज्ञानानं आणि कार्यानं, त्यांच्या तळमळीनं संपूर्ण जग त्यांच्याकडे पाहतं. आणि याची शरद या देशातल्या तत्कालीन असणाऱ्या नेत्यांना वाटत. तिथं हे तत्कालीन नेते दबत होत. गांधीला विचार करावा, नेहरूला विचार करावा, शास्त्रीला विचार करावा. त्यावेळेस हे मोजके असणारे देशाचं नेतृत्व करणारे. आणि म्हणून जग काय म्हणेल, आपली नाचक्की होईल जगापुढे, आपण किती वाईट विचारांचे आहोत हे जग म्हणेल. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्यकर्तृत्वानं हा ठसा उमटवले. आणि म्हणून माझ्या मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या
या अनुषंगाने आहे. आणि तो असणारा जो काही संस्कार आहे तो आजच्या असणाऱ्या सत्कार मूर्तीवर झालेला माझ्या तो संस्कार सत्कार मूर्तीवर पुढे हात पसरण्याची आवश्यकता नाही. अकोला जिल्ह्यात नाही तर या असणाऱ्या महाराष्ट्रातले सगळे जे ग्रंथालय आहे गणेशरावजी ताडे साहेबांचं या ठिकाणी स्मरण करण्याची आवश्यकता. गणेशरावजी ताडे साहेबांवर देखील एक प्रकारे त्यांच्यावर जो परिणाम आणि प्रभाव आजच्या सत्कार मूर्तीचा त्यावेळेस देखील होता की हे सदग्रस्त जे आहेत ही चळवळ खूप जोरानं फोपवू शकतात. यांच्याकडे ती धमक आहे, यांच्याकडे ती तळमळ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयामुळे घडलेले आहेत. तुम्हाला आमच्या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयामुळे घडलेले आहेत. म्हणजे एवढं हे फील्ड इम्पॉर्टंट आहे. या देशाला मानणारा घडवणारा फील्ड आहे. ग्रंथालय कसं असावं, ग्रंथालयात कोणते ग्रंथ असावे, ते ग्रंथ लोकांपर्यंत कसे गेले पाहिजे. आजच्या अतिथी जे आहेत प्रभाकररावची पत्नी त्यांनी एका शब्दामध्ये सांगितलं की तो त्यावेळेला साखरदाण्याचा ग्रंथ बांधून ठेवला. कल्पना म्हणजे जी उपमा आहे, जे रूपक वापरलेलं आहे ते किती तोलामोलाचं आहे. म्हणजे आपल्यापासून हिरावलेले ग्रंथ होते, ग्रंथ साकारणारा बांध. म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याला काही अधिकार नाही. मग पुस्तक हाती घेण्याचा अधिकार नव्हता, वाचायला कुठं. मग हाती घेण्याचा नव्हता, त्याला पाहण्याचा अधिकार नव्हता. अशा महत्वपूर्ण फील्डमध्ये राज्याच्या ग्रंथालयाच्या परिषदेवर सन्माननीय भूमिकाची निवड व्हावी हे आपल्या समाजासाठी प्रतिष्ठानसाठी ही स्वाभिमानाची बाब. आणि म्हणून माझ्या मित्रांनो आपलं कर्तृत्व खूप मोलाचं आणि कर्तृत्वाला एवढा अमाप स्कोप आहे, अन्य समाजामध्ये स्कोप नाही आहे. म्हणून ते डान्स करतात, म्हणून ते नाचतात, म्हणून ते बँडबाजे वाजवतात, म्हणून ते असणाऱ्या जे काही त्यांचे सण त्योहार आहेत, डोकं नसलेले सण त्योहार, ब्रेनलेस फेस्टिवल आहेत ना, 8-8, 10-12 दिवस त्यांच्या त्या कावळा काय म्हणतात त्याला, त्याच्या वाचनाकडे न वळलेला आपला वर्ग गेलेला आहे. हे लक्षात घ्या, ही नामुष्कीची गोष्ट आहे. हे प्रतिष्ठानच्या समोर निळे झेंडे लावलेले ते लोक आपल्याला माहित आहे नाही. म्हणजे ज्ञानरहित स्वाभिमान आहे, ज्ञानयुक्त नाही आहे. आणि म्हणून अन्य समाजामध्ये डान्स करणारा नाचणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, कमरा हलवणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. ग्रंथांकडे दुर्लक्ष केलेला वर्ग आहे. आपल्या समाजामध्ये देखील ग्रंथाकडे दुर्लक्ष करणारा वर्ग आताच मी तुम्हाला दाखवून दिलेला आहे की प्रतिष्ठानच्या समोर रोडवर ज्यांनी निळे ध्वज लावलेले आहेत, डोकं नसलेले माणसं आहेत ते. हा स्वाभिमान फुकट आहे. कर्तृत्वाचा स्वाभिमान दाखवला पाहिजे. सडणारा, फाटणारा, नष्ट होणारा हा स्वाभिमान कसला म्हणा.
विचारलं की सांगा बरं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण किती आहे, सांगा बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून कोणते ग्रंथ लिहिले, सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता पेपर केव्हा काढलेला आहे, काय काय हेडाऊट काय केलंय. म्हणजे मला तुम्हाला म्हणायचं नाही, हा व्हिडिओ जातो जगभर, या व्हिडिओला म्हणायचं आपण वाचन केलं. अख्खं आयुष्य प्रभाकररावजींचं त्याच्यामध्ये चाललेलं, अख्खं आयुष्य खेड्यात ग्रंथालय निर्माण झालं पाहिजे, ती चळवळ राबवून खेड्यापाड्यामध्ये ग्रंथालय. ठीक आहे ना, ग्रंथालय निर्माण केल्यानंतर काही दिवस ते बंद पडेल, बंद राहील, दरवाजा बंद पडणार आहे, एक दिवस तो उघडाच लागेल. तिथला असताना हा विद्यार्थी वर्ग खेड्यात गेल्यानंतर म्हणतात की ग्रंथालय आहे का, पाठी लागलेली आहे, उघडता का नाही, त्याला शरम वाटते. आणि मग तो माणूस ग्रंथालय उघडते, ते पुस्तकं दाखवत करते. तर ही असणारी चाहूल जी आहे प्रभाकररावजींनी खेड्यापाड्यामध्ये बसली. शेकडो ग्रंथालय वाचनालय त्यांच्या कार्यकर्तृत्वानं निर्माण झालेले आहे, रन करतायत. आणि माझ्या मित्रांनो, ज्ञानाचा पुजारी ज्याला म्हणतो, प्रज्ञेचा पुजारी ज्याला म्हणतो, तर अशा प्रकारचं काम प्रभाकरराव त्यांचे विचार हे सुरुवातपासून अख्ख्या जिल्ह्याला, अख्ख्या या विदर्भाला आणि आता तर पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे विचार या परिषदेच्या माध्यमाला जाणार आहे. त्यांच्या ज्या मिटिंगा होती 100% तुम्हाला सांगतो, कुठल्या प्रकारची विचारांमध्ये ऍडजस्टमेंट न करणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रभाकरराव. त्या मिटिंगमध्ये ते मंत्री असो कोणी असो, त्या मिटिंगमध्ये जे त्यांच्या मनाला पटणार आहे की ग्रंथालयामध्ये कशाची आवश्यकता, ग्रंथालयासाठी कोणत्या योजना राबवल्या पाहिजे, गोरगरिबांपर्यंत ग्रंथालय पोहोचण्यासाठी काय केलं पाहिजे, हे निश्चितच त्यांना जेवढा काही कालावधी मिळणार आहे त्याच्यामध्ये ते काम करणार आहे. आणि तुम्हाला आपल्याला स्वाभिमानाची बाब अशी आहे की सुरुवातपासून 2004 पासून ते अक्षरशः प्रतिष्ठानला जुटलेले आहेत, अख्खा परिवार. ते माझे सोयरे आहेत म्हणूनच मी म्हणतो असं नाही, म्हणजे सोयरे होण्याच्या अगोदर देखील आम्ही आष्टूल आणि पाष्टूल आणि चिलकार जे गाव आहे त्यांचे वडील देखील त्यावेळेस, म्हणजे हे कल्पना करा की 60 वर्षाच्या अगोदर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या गावामध्ये प्रतिगामी वर्ग असताना देखील त्यांना सुधारण्याचं काम, मानवतेच्या मार्गावर आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या आधारावर काम करणारे त्यांचे वडील होते माझ्या मित्रांनो. त्यावेळेस ते सरपंच गाव 60-70 वर्षावर त्या घराण्याचं राहणीमान म्हणजे अख्खा भुगे परिवार, अख्खा पाष्टूलमध्ये जे काही भुगे परिवार आहे, या अकोला जिल्ह्यातलं सगळ्यात प्रोग्रेसिव्ह आणि एज्युकेटेड गाव कोणतं असेल आपल्या समाजाच्या संदर्भातलं, तर माझ्या मित्रांनो पाष्टूल गाव. एक घरातलं वेल एज्युकेटेड आणि उत्तम नोकरीवर महाराष्ट्रामध्ये गाजलेलं व्यक्तिमत्व हे पाष्टूल गावाला भुगे परिवारातून दिलेलं आहे. गरीब शास्त्रज्ञ म्हणून देखील भुगे परिवारातला अख्खा महाराष्ट्रभर गाजलेला माणूस, सुपर क्लास 1 पर्यंत पोचलेलं गाव माझ्या मित्रांनो. आणि ते केवळ मोकळ स्वाभिमानानं नाही, ज्ञानाच्या आधारे, ज्ञानाची कास धरली. त्यावेळेला म्हणजे मी तर 5व्या वर्गामध्ये होतो. मराठी प्रभाकररावजीला मी 5वीत असताना, तर त्यावेळेला अख्खं गाव ही मिरवणूक निघू देत नव्हते 14 एप्रिलची. तर पाष्टूल गावची जी तळमळ आहे ते आजूबाजूचे 15-20 गावचे आखाडे त्या गावामध्ये आले. 15-20 गावचे आखाडे आले आणि त्या आखाड्याच्या आधारे त्या गावामध्ये असणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीची मिरवणूक निघाली माझ्या.
ही गोष्ट कल्पना करा की जवळपास 50 ते 55 वर्षापर्यंत. आणि म्हणून हे बाळकडू जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं ते प्यालेलं हे गाव, त्या गावचे प्रभाकरराव जे आहे, त्या गावच्या सौ उगे आहेत. आणि म्हणून त्यांचं जेवढं स्वागत करावं, जेवढा सत्कार करावा, त्यावेळेला आपल्या धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिवसाला कमीत कमी 400-500 लोक जे होते ते अक्षरशः तुमची जे आठवण केली त्यांनी किंवा सत्कार ठरलेला होता. आणि म्हणून ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा आपल्याला आपल्या कामासाठी हार्दिक शुभेच्छा आहेत, मंगलकामना आहेत. मी निश्चितच या असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये ग्रंथालयाच्या चळवळीला अजून गती देणार आहात याचा तमाम लोकांना विश्वास आहे. पुन्हा मंगलकामना करतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो. क्रांतीचे अग्रदूत आणि जगाला मानवतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम ज्यांच्या अथक प्रयत्नातून आपण आज इथे चांगल्या कपड्यात, चांगल्या पेहराव वावरतो समाजात. त्यासाठी बाबासाहेबांनी जे खूप मोठा त्याग केला, मुलं गमावली त्यांच्या आमच्यासाठी, तर त्या बाबासाहेब आंबेडकरांना आणि जागा महामानवांनी मानवाच्या कल्याणासाठी आपला देह उजवला त्या सर्वांना बाबाश्री अभिवादन. आजच्या कार्यक्रमात मंचकावर उपस्थित सत्कारमूर्ती विजय उभेदा, प्रल्हादरावजी इंगळे, आपल्या संस्थेचे अध्यक्ष भारताचे कोषाध्यक्ष साहेब धांडे साहेब आणि समोर उपस्थित सर्व बंधू आणि बंधू. आता सरांनी बाबासाहेब सांगितलं किंवा समाजाला सांगितलं की मी तुमचं नेतृत्व करू शकत नाही, करू इच्छित नाही. त्याचं कारण आहे की समाज बाबासाहेब सांगतात तसं वागत नाही. बाबासाहेबांनी कधी परिस्थितीनुरूप आपले विचार बदलले. जसं एका ठिकाणी बाबासाहेब सांगतात की मला अभिमान आहे की मी महाराजाचे जन्माला आलो, मी त्या महाराजाचे अनंत उपकार माझ्यावर आहेत असंही भाषणात सांगतात. आणि त्याच लोकांनी बाबासाहेबाला गोलमेज परिषदेत मागासवर्गीयाचा नेता म्हणून इथून ब्रिटिश सरकारला पत्र पाठवले होते. तो आजमा समाजात चांगली मंडळी आहे आणि वाईटही प्रत्येक समाजात, परंतु हे सगळं असताना आम्हाला आपल्या समाजासाठी काय करायचं हे ठरवायचं होते आणि तेच आपण ठरवलेलं आहे. त्यानुसारच आपला प्रतिष्ठानचा कारभार चालतो आहे. ते समाजाचा विकास प्रत्येक बाबतीत झाला, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक या सर्व बाबतीत, सांस्कृतिक. भुगे साहेबांनी आता आपल्याला सांगितलं, त्याच्याबरोबरही आपले ते कार्यकारिणी सदस्य आहेत. तर हे आपल्या मुलात, आपल्या लोकात खूप काही कौशल्य आहे. त्या लोकांना आपण पुढे आणलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. त्यासाठी मिळून भारताच्या घराने गेल्या 2 आठवड्याच्या आधी एक योजना ही केली आहे. आणि त्या योजनेत आपण नेहमी सांगतो की बाबासाहेबांनी सांगितल्यानुसार आपल्या कमाईचा 20वा भाग, 20वा हिस्सा आपण दान केला पाहिजे. तर तो तर शक्य होत नाही, म्हणून मग भारताकडे धर्मी त्याचाही मार्ग काढू सोपी केला किंवा कमीत कमी 200 रुपये पर मंथ तुम्ही या येणारे हे जे सगळे हुशार विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात त्यांना मदतीसाठी फंड गोळा करू शकलो पाहिजे. यासाठी आपण प्रत्येक महिन्यात 200 रुपये आजही दिले पाहिजे आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळतो आहे. जवळपास 150-200 लोक ताबडतोब याच्यात सहभागी झाले आणि दर आठवड्याला होत आहे. तेव्हा आपल्या सगळ्याच दृष्टिकोनातून आपली प्रतिष्ठान सगळं लक्ष देऊन आहे आणि त्या हिशोबाने आपण मार्गक्रमण करू लागतो.
मला या प्रसंगी प्रभाकररावांच्या सत्काराच्या वेळी आमच्या गणेश शाळेची आठवण झाली. मी तेलाऱ्याला आम्ही असताना गणेश 10वी शिकत होता. त्याला पुस्तकाची गरज होती. पुस्तकं आमच्या वडिलांनी त्याला घेऊन दिले. तर गरीब परिस्थिती, परंतु नंतर खूप दुरुस्त झाली आणि नंतर हा माणूस ग्रंथालय इन्स्पेक्टर म्हणून महाराष्ट्र राज्यात सिलेक्शन झालं गणेशराव काळेंचं आणि नंतर प्रमोशन होऊन ते ग्रंथालय डायरेक्टर म्हणून रिटायर झाले. आणि या माणसाने जर काम कोणतं केलं असेल गणेश काळेंनी तर ते केलं, आपल्या भागात ग्रंथालय जास्तीत जास्त कसे होतील हे त्यांनी प्रयत्न केले. आणि त्यातलंच एक ग्रंथालय मी नुकतंच ग्रंथालय सुरू केलं होतं 74 साली, आपले 74 नाही 78 साली. 78च्या ऑक्टोबर महिन्यात मी ग्रंथालय सुरू केलं आणि आमचा गणेश तिथे असल्यामुळं त्याला ग्रँट डिसेंबरमध्येच सँक्शन झाली आणि त्यामुळे मग ते ड ग्रेडमध्ये ग्रंथालय मी त्यावेळी चालवलं आहे. आणि आजही ते ग्रंथालय मला तरी वाटते अकोल्यात आपल्या ग्रंथालयात नंबर 1चं ग्रंथालय आहे. प्रभाकरराव घुगेंना ते सगळं चांगलं माहिती आहे. आणि नंतर हळूहळू आपल्या गणेशरावांनी काय केलं की आपली माणसं निवडली. या निवडलेल्या माणसात प्रभाकरराव नंबर 1 वर. आणि त्यांनी जे ट्रेन केलं त्या लोकांना, या लोकांना, त्याच्यापैकी प्रभाकरराव, वाहुरवाड ही सारी कंपनी, आमचे उके प्राध्यापक उके हे सगळे होते. आणि हे सगळं मला माहिती आहे. नेहमी आम्हाला गणेश घरी येऊन मला सांगायचा की काका मी असं असं करतोय. तर हे सगळं सुरू होतं आणि त्यातून फक्त निवडलेली काही मंडळी, त्यातही प्रभाकरराव घुगेंचा अग्रक्रम याच्यासाठी आहे की त्यांनी खरोखरच हे सगळं शिकून याचा लाभ आपल्या मंडळींना कसा होईल याचा सतत प्रयत्न केला आहे आणि सध्याही करत आहे. म्हणून ते आज विदर्भ ग्रंथालय संघ जो आहे त्याचे अध्यक्ष आहेत. विदर्भ ग्रंथालय संघाचे अध्यक्ष. पोस्ट लहान नाही, मोठीच आहे. आणि हे सगळं जे झालं हे नुसतं नावामुळं नाही झालं, कर्तृत्व आहे त्यांचं काम आहे. त्यांनी त्यांच्या भाषणातही सांगितलं की मी तसा नाही गेलो. आणि म्हणूनच बाबासाहेब नेहमी म्हणतात किंवा कर्म, बाबासाहेब म्हणतात, बुद्धही म्हणतात की तुमचे कर्मच तुमच्या कामात होते. माणसासोबत काही जात असेल तर ते कर्म जातात. कर्म सतत तुमच्यासोबत असतात आणि या ग्रंथालयाच्या कामात केलेले कर्म हे प्रभाकररावांच्या पाठीशी आहेत. आणि म्हणूनच बीजेपीचं राज्य असल्यावरही ते या महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय परिषदेवर त्यांना सदस्य म्हणून घेतला आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की तुम्ही तिथे सदस्य केले म्हणजे आपली ग्रंथालय जी खरोखर सुरू आहे. ग्रंथालय आम्ही पाहिली, ग्रंथालय चळवळी फार आधीपासून मी आहे, जवळपास 76 पासून. तर ग्रंथालय कशी होती माहिती आहे का तुम्हाला? ग्रंथालय म्हणजे एका थैलीत 4-5 पुस्तकं आणि ग्रँट मात्र वर्षभराची घ्यायची अशी ग्रंथालय. नंतर मग ते सरकारच्या लक्षात आलं तर ही सगळी बोगस ग्रंथालय सरकारने बंद केली. आणि त्याच वेळी त्याची एक लिस्ट तयार झाली. त्या लिस्टमध्ये आमचं साम्यक संबोधी ग्रंथालय हे अग्रक्रमानं होतं. हे मला फक्त प्रभाकररावांनी फोन करून सांगितलं की तर मला आनंद होत आहे की आपलं ग्रंथालय त्या 100च्या लिस्टमध्ये आहे. तर ग्रंथालय कसं चालवायचं हे सगळं प्रभाकररावांकडून शिकतायत. ते मार्गदर्शनही करतात. तुम्ही त्यांना फोन केला की ताबडतोब ते सांगतात. त्यांचं आपल्या ग्रंथालय जो पदवी आहे तर त्याचं कॉलेज सुद्धा त्यांनी वाशिमला सुरू केलं आहे. अत्यंत म्हणजे कामात व्यस्त असलेला माणूस आणि म्हणूनच त्यांच्या या परिस्थितीच्या जोरावर त्यांना बीजेपी सरकारमध्ये सुद्धा त्यांना घ्यावं लागलं. बीजेपीला त्यांचं काम आहे. तर मी त्यांचं मनपूर्वक इथं परत स्वागत करतो दोघांचं युवकांचं. आणि आम्हाला माहिती आहे की तुम्ही तसेही हाडाचे कार्यकर्ते आहात, तुम्हाला सांगायची गरजच नाही आणि सतत तुम्ही ते काम करत राहणार आहे. तर आमच्या त्या ग्रंथालयाला मला आठवते की एक गायकवाड नावाचे आपले मोठे अधिकारी होते.
त्यांना घेऊन प्रभाकररावांनी आमच्या ग्रंथालयाला भेट दिली आणि सांगितलं होतं, सर मी तुमच्या ग्रंथालयात येतोय, गायकवाड साहेब येत आहे, आपण त्यांच्याकडून काही ग्रँट तर मिळतेच आहे, परंतु त्यांनी ते कोणतं आहे ते आपलं कलकत्ता आर फाउंडेशन, तर त्याच्या मार्फत ते जे ग्रंथालय चांगली चालतात त्यांना ते अलमाऱ्या पुस्तकं असं भेट देत असतात. तर त्यापैकी आमच्या त्या ग्रंथालयात सुद्धा अलमाऱ्या वगैरेसाठी ग्रँट आली होती. तर हे सगळं बारकाईनं लक्ष देणारे आहेत. त्यामुळे आपलं निश्चितच आपल्या समाजात खूप आनंदाचं वातावरण झालं आहे की सभासद होते महाराष्ट्र राज्य ग्रंथालय परिषदेवर सदस्य म्हणून निवडले. तर बाबासाहेबांनी आपल्याला एक आदर्श आपल्यासमोर बाबासाहेबांचा. बाबासाहेब नेहमीच सांगतात की बा आपण अशी कामं केली पाहिजेत. आम्ही करतो, कारण मी आता सांगितलं ते तुम्ही झेंडे लावले, जयंती आली काही कार्यक्रम आले की आमच्या अंगात खूप येते. जे बाबासाहेब सांगत नाही तेच आम्ही करतो. बाबासाहेब म्हणतात आम्हाला नाचणारे लोक नको, मला काम करणारे लोक पाहिजे. त्यासाठी मी एक सुंदरचं उदाहरण आहे बाबासाहेबांचं की बाबासाहेब औरंगाबादला असताना, एक मिनिट, हा मिलिंद आलो, 10 मिनिटात पोहोचतो. एक कार्यक्रम आहे सभ्यासिटीचं उद्घाटन, तर त्या कार्यक्रमाला परत जायचं आहे आम्हाला, सरांना, मला, साडेसाहेबांना आणि भुगे साहेबांना वेळ असेल तर भुगे साहेबही येऊ शकतात आपल्यासोबत. तर तुम्ही सगळेच लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित राहा. तर मी सांगत होतो की बाबासाहेब औरंगाबादला असताना दिलीप कुमार देतात, आपलं मिलिंद कॉलेज औरंगाबादला आहे. तर मुलांना यांची फार हाऊस, नट नटी आले की त्यांना भेटायचं. तर ते सांगत होते की बाबासाहेब ते दिलीप कुमार आले ते तुम्हाला भेटू इच्छितात आणि काही दानही करू इच्छितात आपल्या समाजासाठी. तर मुलं गेले आवतीने, सांगितलं बाबासाहेबांना, पण बाबासाहेबांनी सांगितलं की असं नाचणाऱ्या लोकांचे पैसे मला नको, मी त्याची भेटही येणार नाही. म्हणजे याच्यावरून हे सिद्ध होते की बाबासाहेबांना हे सारं आवडलं होतं. न आवडणारेच काम आम्ही जास्त करतो आणि त्यामुळे आमचा समाज हा विकसित नाही पाहतो. त्याचा विकास फार हळूहळू आहे. डीजे, त्याच्यावर नाचणे, लोकांना त्रास होईल असं काही कामं करणे, हे धंदे आधी करतो. आणि म्हणून मग काय झालं की इतर लोकांच्या नजरेत आम्ही आहोत किंवा ही जी मंडळी आहे ना ही काही चांगली नाही. लोक दुकानं बंद करतात, मिरवणूक जर जात असेल तर दुकानं बंद करतात, नंतर त्रास देतात. तर ही सगळं बदललं पाहिजे. आणि बाबासाहेब जे सांगतात की माझा समाज हा आदर्श समाज झाला पाहिजे, हे आम्ही पाहिलं पाहिजे. बाबासाहेबांनी विदेशात राहून सुद्धा कधी दारूला हात लावला नाही. हा आदर्श आमच्या समोर उभा आहे आणि आम्ही दारूच असलो होतो. तुम्ही जर खेळापाळ्यात आपण जर गेलो तर सगळी मंडळी दारू फार व्यसनी झाली आहे, आजकाल तर जास्तच झाले. आणि मग म्हणून रमाबाई सांगत होती की मला पंढरपूरला जायचं आहे. बाबासाहेब म्हणत मी कोणत्याच देवाला मानत नाही, तू जर पंढरपूरला गेली तर माझं कसं. आपण स्वतःचा पंढरपूर तयार करू आणि तेच मग बाबासाहेबांनी केलं आहे की दीक्षा देऊन नागपूर हे आपल्याला पंढरपुरासारखंच आहे. तर हे सगळं आमच्या लक्षात आलं पाहिजे आणि आम्ही त्याच्यापासून मुक्त झालो म्हणून इतके विकसित आहोत. अन्यथा इतर समाज पहा. परवा आमचे प्राध्यापक कांबळे सर म्हणाले की आधी क्षत्रिय कुळाचे आहोत. त्यांचं म्हणणं खरं आहे, त्याचे काही पुरावे आहे. आपल्या एका लेखकाने लिहिलं आहे किंवा आपल्या धर्मात सगळ्या लोकांना, सगळ्या जातींना काम आहे. सुताराला सुतार काम आहे, मातंगाला डपळ वाजवायचं काम आहे, सगळ्यांना काम आहे. फक्त महार जातीला काम नाही. त्याचं त्यांनी संशोधन केलं. ते काम का नाही आहे महाराला, तर महार जमात ही राजेशाही जमात आहे. राजे लोक आहेत, ते पूर्वीचे राजे लोक आहेत आणि या मनुवादी लोकांनी त्यांना हरवल्यामुळं त्यांना गुलाम केलं आणि म्हणून त्यांच्याकडे काम नाही. आणि याचा पुरावा म्हणून परत एक उदाहरण त्यांनी दिलं किंवा आपल्या जुन्या लग्नात, मला वाटते जे वयस्कर लोक आहेत त्यांना आठवेल की आपल्या नवरदेवाला पायघड्या टाकल्या जात होत्या.
आता पायघडा कशाला म्हणतात हे काही लोकांना समजणार नाही, तरुण लोकांना. तर पायघडा म्हणजे आपण जेव्हा चालतो तर आपल्या समोर वस्त्र टाकल्या जाते. तर आपले लोक काय करायचे किंवा एखादे चंद्र टाकायचे किंवा धोतर टाकायचे आणि त्याहून नवरदेवाला चालवायला लावायचे. तर ही पद्धत फक्त आपल्याच जातीत आहे, महार जातीत, दुसऱ्या कोणत्याच नाही. आणि त्यांनी ते कारण दिलं की आम्ही एक पहिले राजे होतो, राजालाच फक्त पायघड्या घातलेल्या ज्या, इतर कोणाला नाही. तर हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि शिववीरता आहोत आम्ही. त्याचं उदाहरण फार मोठं जो भीमा कोरेगावचा स्तंभ आहे ते आपल्या समोर आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितले की मला अभिमान आहे त्या महाराजांचा की मी त्या जन्माला. तर मित्र, आम्हाला बाबासाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार आपलं जीवन जगायचं आहे आणि तोच अत्यंत उत्तम मार्ग आपल्यासाठी. म्हणून आपण बाबासाहेबांनी दिलेल्या पाहिलेल्या स्वप्नाला पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू. आदर्श समाज निर्मितीचा प्रयत्न करूया, एवढं या प्रसंगी सांगतो. आमच्या घुगे साहेबांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य, संपूर्ण आयुष्य सन्माननीय वारसाटे सर, गणेश काळे सर आणि सर्व उपस्थित उपासक उपासिका. आज माझे मित्र भास्कर टोनकर हे खामगाववरून आले. ते त्यांना जाताना पाहत होते, परंतु त्यांना संपूर्ण प्रतिष्ठान दाखवण्याचं थोडासा वेळ मी दिला. त्यामुळे मी आपणामध्ये उपस्थित राहू शकलो नाही, त्याबद्दल क्षमा मागतो. त्यांच्यासोबत लवलीजी ते सुद्धा आपल्या या प्रतिष्ठानचे आधी सभासद आहेत. नेहमी याच निमित्तानं टोनकर कुटुंबानं कबूल केलेलं आहे. यानंतरच्या रविवारी आम्ही सर्व या ठिकाणी येऊ आणि प्रतिष्ठानचे ज्या काही योजना आहेत त्या योजनांमध्ये सहभाग घेऊ, लाईफ मेंबर वगैरे सर्व बनू. म्हणून त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत, त्यांचे आभार मानतो. हा अतिशय छोटासा कार्यक्रम परंतु अतिशय विस्तृत स्वरूपाचा असतो. आपण सर्व उपस्थित झाला त्याबद्दल या ठिकाणी घुगे साहेब, आमची मावसा घुगे साहेब, प्रल्हादजी आणि सर्व उपस्थित या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या वतीनं हा कार्यक्रम संपलेला आहे असं मी जाहीर करतो. धन्यवाद.